अहेरी टाइम खेड्यातील बातमी शहरापर्यंत। गडचिरोली पोलिसांनी माओवादाविरोधात राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करत 8 जहाल माओवाद्यांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांमध्ये 2 DVCM, 2 PPCM आणि 4 सदस्यांचा समावेश असून त्यांच्यावर एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। ही कारवाई गडचिरोली पोलीस व CRPFच्या संयुक्त पथकाने तेलंगणा राज्य कुमनार आणि नैताळा परिसरात विशेष शोध मोहिमेदरम्यान केली। अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांचा फोदेवाडा चकमकीत एका C60 जवानाच्या हत्येत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 LMG रायफल, 4 AK-47, 4 SLR, 3 इंसास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्रे, मोठ्या प्रमाणात जिवंत कारतुसे, स्फोटक साहित्य आणि 65,34,000 रुपयांची रोख रक्कम जमा केली। तसेच घातपाताच्या उद्देशाने जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्रसाठाही उघडकीस आला। अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10चा प्रभारी DVCM राजू उर्फ मंगडू वेको, त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, ज्योती उर्फ अकिला पोटावी यांच्यासह इतर माओवादी सदस्यांचा समावेश आहे। या सर्वांवर अनेक चकमकी, खून आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस अधीक्षक M रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। गडचिरोली पोलीस दल आणि CRPF एकत्र मिळून संयुक्ताने गेले 2 तारीख मे 2024 पासून कालपर्यंत एक मोठा अभियान, त्याच्या नावे ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबविले होते। त्या ऑपरेशनच्या दरम्यान 8 कट्टर माओवाद्यांना आपण अटक केलेली आहे। ये 8 कॅडरपैकी 5 कंपनी 10चे उरलेले माओवादी होते। गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरील जो